तहसील मध्ये काम होतं, माझं रेशन कार्डला नाव लावायचं होतं, त्याच्यामुळे चाललोय आम्ही. जी लोक बार्शीचे असतील ना ते त्यांनाही रस्ता कळत आणि जी लोक इकडल्या साईडचे नसतात ना त्यांना नाही समजणार. आम्हाला बार्शीला जायचंय सकाळ सकाळ, लवकर जायचं बार्शीला म्हणून पाणी तापवायला ठेवलंय. पाऊस इकडं, वातावरण खूप हिरवळीचं आहे, पाणी तापतंय. सकाळी पावसामुळं फ्यूज उडाला म्हणून लाईटच गेली, नाहीतर आम्ही हिटरवर पाणी गरम करतो, तापवायची गरज नाही लागत चुलीवर. बघा कसं पावसाने सगळं वल्ल 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 झालंय. पाट्या पाणी भरायला, भांडी घासायला भांडी भरून आता झाली आंघोळ. आता इकडे एका साईडला वरण भात लावलाय, एका साईडला दूध गरम करायला ठेवलंय. दूध गरम करून घेतलं की मग टेन्शन नाही राहत, मग नंतर डायरेक्ट संध्याकाळीच गरम करायचं. दिवसभर बाळाला पण लागतंय, चहाला लागतंय. चहा ठेवते आता इथून पुढं दिवसाची सुरुवात होती. साखर, चहापत्ती टाकून चहा उकळून घेऊन तुम्हाला हे लय जुनं घर दिसेल, जुनं घर आहे, लय जुनं घर आहे आमचं. हे आमच्या सासूने बांधलेलं, त्यांचं कधी घरकुल भेटलं होतं जुन्या काळचं, तर एक 15 ते 20 वर्ष खालचं घर आहे. पाणी भरून ठेवलंय सगळं, प्यायचं स्वयंपाकाचं ही 2 दिवसाला पाणी येतं. आता येऊन गेले पाणी, ते काय अजून पण नळ आहे बाथरूम मध्ये. कसं आहे, गावाकडच्या घरांना लय दरवाजे असतात, आमच्या ह्या घराला 3 दरवाजे आहेत. चहा शिजतोय, अजून टाइमपास करते मी, व्हिडिओ बनवते. चहा शिजतोय. ही मुलगी आहे ती गेली तिकडं पलीकडे खेळत खेळत, बाथरूमकडे बघतीये. आता भाकरी करून घेते, एकदाच्या भाकरी झाल्या की टेन्शन नाही राहत. आधी गिळायला केलं की मग सगळं नीटनेटकं चलतं. भाकरी नाही जास्त लागत आम्हाला, एक 4 ते 5 सासूबाई, आम्ही सगळ्यांना नाही लागत जास्त भाकरी. डाळ भात तर केलाय, काय नाही भाकरी करायच्या 4-5. मी डाळीला फोडणी टाकते, आता निघायचंय, गडबड पण आहे. जिरी टाकली, जिरी मोहरी, त्यात ओनली लसूण आणि जिरी मोहरीच टाकते मी, का तर ना त्याच्यात जास्त काय टाकले तर मुलं असं काढून काढून खातात, नाही आवडत मुलाला. लसूण आणि जिरी, तिखट सगळं खातो आम्ही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.